परमात्मा एक सेवक मंडळ शाखा उमरेचे सचिव श्री माननीय कमलाजी निंजे साहेब यांचं स्वागत युवराजी तलमले साहेब करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो। चर्चा सत्राला सुरुवात करायची आहे तरी मी आज प्रसंगी आदरणीय माणसांना नम्र निवेदन करतो की काही प्रत्येकाचं मी स्वागत ह्या सभाप्रसंगी करू शकत नाही, म्हणून शुभ या शब्दांनी स्वागत सर्व मिळून एकदा टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करूया असं मी त्यांना नम्र निवेदन करतो। स्वागत समारंभाचा कार्यक्रम थांबवतो त्या तत्पर्यंत श्री माननीय संचालक मातोश्री प्रभासेवा संस्थाचे सामाजिक कार्यकर्ता प्रमोदजी घडे साहेब हे सुद्धा आले आहेत, त्यांचे स्वागत सुद्धा मी या प्रसंगी युवराजी तलमले साहेब करतील असे मी त्यांना नम्र करतो आणि उपस्थित असलेल्या सर्व भगवंताला आणि बाबाला प्रणाम करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा सर्वांना माझा नमस्कार 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 नमस्कार। नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 11 जानेवारी 2024 ला स्थळ आहे एक विरानगर पांडेगाव रोड पुणेला सेवक संमेलन भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे। त्या निमित्ताने एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे। तरी ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे सर्वांचे सद्गुरू बाबा जुमदेजी हे सुद्धा प्रामुख्याने या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आम्हा गोर गरीब सेवकांना मायेच्या पत्रामध्ये सामावून घेणारी सर्वांची लाडकी आई सुद्धा आई सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये प्रामुख्याने उभी आहे उपस्थित आहेत। आईला सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय महोदय राजूजी मधुकर साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सहसचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे उस्करजी गमने साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष श्री माननीय महोदय मनोहरजी देशमुख साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सचिव संचालक श्री माननीय महोदय वासुदेवजी पेडवे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक श्री माननीय महोदय फकीराजी जिप्पाडी साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच श्री माननीय महोदय मंडळाचे संचालक तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक श्री माननीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसाच आदरणीय मंच महोदय उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते सर्वांना माझा नमस्कार आणि उपस्थित असलेले सर्व सेवक बालगण आलेले सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल सामाजिक कार्यकर्ते प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे या सर्वांना या शुभ प्रसंगी माझा नमस्कार 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 करून आज पदाधिकारी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रमुख पाहुणे शाखेचे आणि उपस्थित असलेले सर्व सेवक या कार्यक्रमात आल्याबद्दल मी सर्व शब्द सुमनाने त्यांचे स्वागत करतो। बघा सर्व सेवकांच्या सहकार्याने हा भव्य असा सेवक संमेलन आयोजित केला। त्या निमित्ताने चर्चा बैठकीला एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे। त्या शुभ प्रसंगी प्रास्ताविक मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजक आणि कुई येथील मार्गदर्शक श्री माननीय शेषरावजी वैद्य साहेब या शुभ प्रसंगी आम्हा सर्व सेवकांना प्रास्ताविक मार्गदर्शन करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार। परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर
नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे पुरी या गावी भव्य सेवक संमेलन घेण्यात आलेला आहे. सेवक संमेलनानिमित्त सकाळी 7 वाजता 8 वाजता होमकार्य पार पडला आणि माझ्याकडून लॅरी निघाली तर कार्यक्रमाच्या स्थळी येऊन पोहोचली. म्हणून सर्व त्या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्वांचे दुःखी कष्टी मानवाला मार्गदर्शन करणारे सर्वांचे सद्गुरू मान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. वेळोवेळी बाबाला सहकार्य करणारी वाराणसी सुद्धा उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या भव्य सेवक संमेलनाचे अध्यक्ष राजूभाऊजी मदनकर साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री माननीय मोरेश्वरजी गपणे साहेब उद्घाटक साहेब आणि मंडळाचे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सहसचिव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना माझा नमस्कार. तसेच माननीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. उशीर का होईना पण ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक वासुदेवजी फडोळे साहेब या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे फकीराजी चिकाटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. यांना माझा सुद्धा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक टिकारामजी भेंडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक विठ्ठलरावजी शिवसागर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांना माझा नमस्कार. आणि उमरेशाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना माझा नमस्कार. आमच्या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक शंकररावजी ढोमणे या ठिकाणी उपस्थित झाले आणि माझे कार्यकर्ते ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. शंकररावजी ढोमणे साहेब यांना माझा नमस्कार. आणि सर्वांच्या नाव जर घेतो म्हणला तर उशीर भरपूर होईल. म्हणून संपूर्ण मन आणि बाळगावकडे आलेले सर्व कार्यकर्ता गण सेवक सेविका बाळगोपाळ उपस्थित आहे. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे संचालक साहेब ज्ञानेश्वरजी भोसकर सुद्धा कलानिधी बोरगाव यांनी सुद्धा उपस्थिती दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. संचालक पदाचा काम करून राहिले. यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि आजच्या चर्चा बैठकीमध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर सुरुवात झालेली आहे. तेव्हा ती आपली चर्चा बैठक सुरुवात झाली तर 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर सुरुवात होत असते. महान त्यागी बाबा जुंदेजी गरीब घराण्यामध्ये ठुपरीकर कुटुंबामध्ये या कलियुगाच्या पाठीवर जन्माला आले आणि त्यांची परिस्थिती अशी गरीब होती. पण 5 भावाचा कुटुंब होता. विणकाम करायचा. काही बाबा चांदी सोन्याच्या दुकानामध्ये नोकरी केली. ठेकेदारी सुद्धा केली. पण गरीब घराण्यामध्ये असल्यामुळे त्या
यादवराव मायदन घाटेवाडा म्हणून असा नाव पुस्तकीमध्ये होता त्यांच्या पक्षानावर. तर असे त्यांना गुरु मिळाले आणि त्या मंत्राचा जप या व्यक्तीनं महात्यागी बाबा धुंदेजीला मंत्राचा जप सांगितला. हा मंत्र माझ्या वडिलांकडे होता आणि हा मंत्राचा जप केला आणि हा मंत्र जर साधला तर सुखी होऊ शकतो किंवा मरणागती जाऊ शकतो किंवा पागल होऊ शकतो याची गॅरंटी नाही. कारण की हा मंत्र कसा होता. बाबाने विचार केला, महात्यागी बाबा धुंदेजीने विचार केला. पाचही भाऊ बसले. बाबा विचारू लागले आपल्या परिवाराला, चारही भावाला, हा बाळाने हा एक मला साधारण व्यक्तीनं मंत्र दिलेला आहे, तर या मंत्राचा जप कोणी करतो का. पण बाबाच्या भावाचे विचारात पडले. कारण की बाबानं पहिले सांगितलं हा मंत्र जर साधला तर सुखी होऊ शकतो, आता पागल होऊ शकतो, मरणागती जाऊ शकतो, गॅरंटी नाही. कारण की आमच्याकडे सेवा करता आम्ही पहिले सांगतो मरण्याचा मार्ग आहे. तशाने त्या एका साधारण व्यक्तीनं महात्यागी बाबा धुंदेजीला हा मंत्र सांगितला आणि हा मरण्याचा सांगितला. पाचही भावाच्या कुटुंबाची बैठक झाली. पाचही भावाची बाबा विचारू लागले, महात्यागी बाबा धुंदेजी आपल्या चारही भावाला विचारू लागले, अरे बाबा हा मंत्र या पद्धतीचा आहे, कोणी करण्यात तयार आहे का. बाबाचे भाऊ चारही कबूल झाले नाही. कारण की बाबाच्या भावाने हा विचार केला, या मंत्राचा जप जर केला, पागल झालो, मरणागती गेलो किंवा काही झाला तर आमचा परिवार फळीवर पडू शकतो. कारण की हा मंत्र कसा होता. तर कोणी भाऊ कोणासाठी कबूल झाले नाही आणि बाबाचे भाऊ म्हणू लागले कोण कोणासाठी मरणार, तुला जमात असेल तर तू करू शकतो. यावेळेला महात्यागी बाबा धुंदेजीनं असा विचार केला का मी असा विचार केला की मी मेलो तरी चालत, पागल झालो तरी चालत, या मंत्राचा जप मी करतो. पण बाबाने सांगितलं चारही भावाला माझी एक पत्नी आणि माझा मुलगा आहे, मी मेलो किंवा पागल झालो तर या माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा सांभाळ करा. त्यावेळेस बाबाचे भाऊ कबूल झाले, सांभाळ करायला कबूल झाले, पण हा मंत्राचा जप करण्यासाठी कबूल नाही झाले. महात्यागी बाबा धुंदेजी कबूल झाले आणि त्या मंत्राचा जप करण्यासाठी सुरुवात केली. बाबाच्या घराच्या मागे बाजूला देऊळ होता. बाबाने देवळामध्ये प्राप्ती केली, या मंत्राचा जप केला, बाबा कबूल झाले. त्या दिवसापासून महात्यागी बाबा धुंदेजी या मंत्राचा जप करण्यासाठी सुरुवात केली, प्राप्ती करू लागले. बाबा धुंदेजीचा काही दिवस झाले आणि बाबाची परीक्षा पाहायची बाबा हनुमानजीला. तर मंत्राचा जप करता करता बाबा हनुमानजीने विचार केला का खरोखर हा मानव आहे, हा खरोखर पूर्ण करू शकतो का. तर बाबा हनुमानजीने परीक्षा घेतली. बाबाच्या पुतणीला फोडे आले, रक्त कुवू लागला, मुंग्याचा थर बसलेला होता. त्यावेळेस बाबाचे भाऊ घबरावले. या मंत्राचा जप करत आहे आणि हा माझ्या मुलीवर हे दुःख आले. त्यावेळेस बाबाचे भाऊ बाबाकडे गेले आणि बाबाला सांगू लागले, भाऊ म्हणे तू ही प्राप्ती करत आहे आणि या मंत्राचा जप करत आहे, पण माझी मुलगी मरण्याच्या वाटेला लागलेली आहे, एक नजर पाहून घे. त्यावेळेस बाबाने त्या मुलीकडे पाहिला. पाहिल्याच्या नंतर
त्यावेळेला बाबा जुमदेवजीला बाबा हनुमानजीला पुन्हा विनंती केली, बाबा हनुमानजी या मुलीला रक्तपू फोडे आले, रक्तपू वाहत आहे, मुलग्याचा फार बसलेला आहे. त्यावेळेला बाबा जुमदेवजीला विनंती केली, बाबा हनुमानजीला, बाबा हनुमानजी या मुलीचे दुःख दूर करा, नाहीतर मला तुम्ही आपल्यामध्ये विलीन करा. त्यावेळेला खरोखर बाबा हनुमानजीनं बाबा जुमदेवजीची विनंती ऐकून सैन्याने त्या मुलीचे दुःख दूर झाले. दुसऱ्या दिवशी बाबा बाहेर निघाले आणि त्या मुलीकडे लक्ष पडले, त्या मुली खेळत होती. असं करता करता बाबा प्राप्ती करत जायचे. बाबाला काही असे संकट यायचे, म्हणजे संकट कोणते, परीक्षा पाहत होते. परीक्षा पाहता पाहता तशीच घटना शांताबाई रंगारी समाजाची, या बाईच्या अंगामध्ये भूत येत होता, स्वतःच्या गालाचा मांस म्हणून खात होती. अशी ती बाई मान जागी बाबा जुमदेवजीकडे आली. बाबानं तीर्थ बनवून दिला, फूक मारून दिली. तात्पुरती ते बाई चांगली झाली. चांगली झाल्यावर बाई घराला जायला निघाली. पुन्हा ती बाई थोड्या दूर गेली, थोड्या दूर, आणि ते बाईच्या अंगात पुन्हा भूत आला. आपल्या स्वतःच्या गालाचा मांस तोडून खायला लागली. पुन्हा ती बाई बाबाकडे आली. बाबांना पुन्हा बी तीर्थ बनवून दिला, फूक मारून दिली. तात्पुरती चांगली झाली आणि नंतर पुन्हा ती बाई त्याच अवस्थेत आली. त्यावेळेला तिसऱ्यांदा ती बाई बाबाकडे आली. बाबांना पुन्हा भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली, बाबा हनुमानजी अशी कोणती शक्ती मोठी आहे, कारण की ही बाई आपल्या गालाचा मांस तोडून खात आहे आणि घुमत आहे. त्यावेळेस बाबा हनुमानजीनं बाबा जुमदेवजीला सांगितलं, सर्व आहे तुझ्यापाशी, तू बोलत असेल. खरोखर मानव भुलतो. सर्व आहे तुझ्यापाशी, तू बोलत असेल. त्यावेळेस बाबा जुमदेवजीनं बाबा हनुमानजीला विनंती केली आणि त्या बाईला पुन्हा तीर्थ बनवून फूक मारून दिली. ती बाई दुरस्त झाली, घराला गेली. पुन्हा ती बाबाला असं म्हटलं, काय बाई येणारी बाई ही पुन्हा आली नाही, म्हणजे इच्छा दुःख दूर झाले. खरोखर त्या बाईचे दुःख दूर झाले. बाबा जुमदेवजीची कसोटी घेतली. जसा रामटेक मध्ये रामधामाचा देऊळ आहे, त्या प्रकारे महान त्यागी बाबा जुमदेवजीनं केलेली प्राप्ती आणि बाबाला आलेले ते विचार, बाबा जुमदेवजीची परीक्षा पाहिलेलं ते संकट, जसा रामधामचं देऊळ आहे आपण पाहायला जातो रामटेक मध्ये, तशा वाणीचा आपण मान त्यागी बाबा जुमदेवजीनं केलेले कष्टाचा धन जे आपण पाहतो म्हणला. मोठा आश्रमच्या कृतीमध्ये भोवताला आकृती काढलेली आहे का नाही शेवभाऊ? खरोखर मान त्यागी बाबा जुमदेवजीनं प्राप्ती केलेली मेहनत आणि बाबावर ते आले ते आकृती सुद्धा दुःखाचे निवारण कसे झाले, काय झाले, पूर्ण त्या बौद्ध कृतीच्या आश्रमामध्ये भोवताल काढलेले आहे. तो खरोखर आपला मानव मंदिर आहे. जेव्हा मानव मंदिर बनवला, बाबाच्या परिस्थितीनुसार घर बांधू शकले नाही. बाबाच्या घरी जे जायला गेला तर त्या रोडाना आता पाणी सोडत होतो, जुता घेऊन हाती जावं लागत होता.
बाबाची परत यात्रा घडून निघाली त्यावेळेस खरोखर त्या गोळीबार चौकामध्ये आणि किलकी मोहल्ल्यामध्ये महात्यागी बाबा जुमदेवजी हे आहेत म्हणून प्रख्यात झाले. पण बाबाने स्वतःसाठी नाही केला, बाबाच्या कुटुंबावरले दुःख दूर झाले, बाबाच्या परिवाराचे दुःख दूर झाले. तर महात्यागी बाबा जुमदेवजीला असा विचार पडला का माझ्या कुटुंबामध्ये एवढे मोठे दुःख होते, माझा परिवार सुखी झाला, माझा कुटुंब सुखी झाला, पण या आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मानव हा दुःखी आहे आणि दुःखाने कोसळलेला आहे. खरोखर आपण कोसळलेले होतो, आपण दुःखी होतो त्यावेळेला, तेव्हा या मार्गामध्ये प्रवेश केला. कोणी जाणून असतील, कोणी जुयान असतील, कोणी दुःखानं असतील, डॉक्टर उपचार केले, वैद्वानी केले, पण आपले दुःख दूर नाही झाले. पण ज्या दिवशी आपण महात्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शनाकडे गेलो, मार्गदर्शन महात्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला केला, 2 मिनिटं नाही लागले हो आपले दुःख दूर व्हायला. 2 मिनिट नाही लागले, नुसतं मार्गदर्शन करता बरोबर दुःख दूर झाले. पण बाबांना आपल्याजवळ काहीच नाही ठेवला, सर्व सेवकाकडे वाटून दिला. आता बाबाच्या कुटुंबावर एवढा हा झाल्यावर बाबाचा परिवार सुखी झाला, कुटुंब सुखी झाला, पण आपल्या महात्यागी बाबा जुमदेवजीला हा माहीत होता हा माझा मुलगा चालवू शकत नाही, माझा कुटुंब चालवू शकत नाही, माझा परिवार चालवू शकत नाही. ही मी केलेली प्राप्ती, माझ्या कुटुंबावर विश्वास नाही तर माझा नाव हा होईल. बाबाला विचार पडला, विचार पडल्यावर आपल्या महात्यागी बाबा जुमदेवजींना मंडळ स्थापन केला. मंडळ स्थापन केल्यावर महात्यागी बाबा जुमदेवजींना आपली जबाबदारी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाकडे सोपवलं. आज जे कार्य महात्यागी बाबा जुमदेवजीने केले, आज आपले ते कार्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हे करत आहे. पण आपण शिकू शकलो नाही. आपल्याला महात्यागी बाबा जुमदेवजीने किती जरी शिकवले, आपण शिकू शकलो नाही. बाबाचे कार्य मंडळ करत आहे, मंडळाचे कार्य कार्यकर्ते करत आहे आणि सेवक करत आहे. किती बाबाचे पुण्य आहे. आता आपण दुःखी झालो असतो, पण हे बाबाने केलेले कार्य आपण करत आहोत. आणि आमचे बाबा जटाधारी नव्हते, साधू संत नव्हते, भगवे कपडे घातले नाही, साधे सिंपल व्यक्ती आहे तो महात्यागी बाबा जुमदेवजी. जो हनुमानजी घुमत आहे, चोहीकडे पाहत आहे, पाहून घ्या. या हनुमान बाबाची प्राप्ती आपली महात्यागी बाबा जुमदेवजीने केली. या प्राप्तीचा लाभ आणि या मार्गदर्शनाचा लाभ आपण सुखी झालो आणि आपण हेच कार्य मंडळाचे कार्य आपण केलं पाहिजे. आणि आपण भुलून जातो, आपण झाडाला पकडत नाही, फांद्या पकडतो. खरोखर झाड जर म्हणला तर महात्यागी बाबा जुमदेवजी चोवीकडे फांद्या पसरलेले आहे. आपण बाबाचे पाय पकडले, आपण सुखी झालो. आपला पाय नाही मोडणार. आपण झाडाची फांदी जर पकडली, आपण म्हणलो तर आपले हात पाय. तसा झाडाला पकडा. बाबाचे कार्य मंडळ करत आहे, मंडळाचे कार्य आपल्यापर्यंत पसरवत आहे. आमचे नेहमी अध्यक्ष साहेब हर सेवक संमेलन मध्ये मार्गदर्शन करतात. बाबाचा हा
का सेवक जाग जा आगे तूफान है। अब एवढा कोरोना काळ आला, तुफान सुटलेला होता, खरोखर बाबाचे शब्द पक्क्यात मागे नाही ठेवतात तसं बाबाचे का सेवक जाग जा आगे तूफान है। या कोरोना म्हणजे हा तुफान सुटलेला होता। या कोरोनाच्या याच्यामध्ये आपण बाबा हनुमानजी आणि बाबा दुर्देवीची विनंती केली, कार्य केले, कोरोना ऑटोमॅटिक गायब होत गेला धीरे धीरे। म्हणून असे कार्य आपण केले पाहिजे। बराच वेळ बी आहे आणि पुष्कळचे सेवक बोलणार आहे, म्हणून एवढेच मी आपले 2 शब्द बोलून पूर्ण करतो। माझ्या हाताने काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये किंवा उद्याचे शब्द मागे आले असतील, म्हणून या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजीला सुद्धा मी माफी मागतो। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा दुर्देवी सुद्धा यांना सुद्धा मी माफी मागतो, आईला सुद्धा मी माफी मागतो आणि आमच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब आणि मंडळाचे सुद्धा अध्यक्ष साहेब यांना सुद्धा मी माफी मागतो आणि सर्व मान आणि सेवक सेविका बसलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या हाताने काही बोलण्यामध्ये झाली असतात तर सर्वांना मी माफी मागतो आणि आपली जागा घेतो। नमस्कार नमस्कार। आपण सर्व सेवकांना खूप असं बहुमूल्याचं मार्गदर्शन या शुभप्रसंगी दिलं, त्याबद्दल मी आदरणीय मंचातर्फे सर्व सेवकांतर्फे तुमचा धन्यवाद मागतो। यानंतर वेळात वेळ काढून उमरेड विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार श्री माननीय आदरणीय महोदय राजूभाऊ पारवे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी मंचाखालून आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना नम्र निवेदन करतो आणि त्यांचं स्वागत श्री माननीय वैद्य साहेब करतील असं मी त्यांना नम्र निवेदन करतो। एक साथ प्रणाम। भगवान परम पूज्य परमात्मा इस्टिमेट आहे ना, इस्टिमेट भरपूर कमी आहे। आता दुसऱ्यांना माहिती आहे का आमच्याकडे ऑडिशन 70 झाल्या पाहिजे आणि त्याच्यात मार्जिन ठेवतो की मग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजच्या भव्य सेवक संमेलन मौजा कुई येथे सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठक व त्यानिमित्त मानव धर्माची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा दुर्देवी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची आई लाडकी वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। तसेच आपल्या संमेलनाचे उद्घाटक मोरेश्वरजी गबने साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक व या कार्यक्रमाचे आयोजक शेषरावजी वैद्य साहेब व रमेशजी धनजोडे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच सर्व आदरणीय मार्गदर्शक पदाधिकारी व आदरणीय मान सर्व सेवक बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। वाटलं नव्हतं की आज मी एक युवा मार्गदर्शक माझा नंबर लागेल, पण एक सौभाग्य माझा नंबर लागला। मी प्रथम माझ्या मार्गात येण्याचे कारण की मी मार्गात आलो, माझ्या मी 6 महिन्याचा होतो त्यावेळेस आम्ही मार्गात प्रवेश केला। माझ्या वडिलांच्या मागे दुःख होतं, आमच्या मागे जेव्हा आपल्या मानव धर्माची स्थापना झाली त्याच्यानंतर खूप कमी सेवक असायचे। आज आपण इथे पाहून राहिलो तर आपल्या सेवकांना बसायची जागा नाही, कारण या परिसरात भरपूर सेवक आहेत। त्या सेवकाच्या मनाने असं वाटते की आपलं पेंडाल कमी पडलेलं आहे। त्यावेळेस भरपूर कमी सेवक असायचे। माझ्या वडिलांनी एकाकडे आपल्या भजन चालू होते आणि त्यावेळेस आमच्या भूगावचे मार्गदर्शक शंकरजी चन्ने हे होते। त्यावेळेस बाबा माझ्या वडिलांनी जे मार्गदर्शन ऐकलं, भजनाचा कार्यक्रम सुरू होता, माझ्या वडिलांना मार्गदर्शन
सेवकांना थोडंसं दुःख असलं तर आता आपण प्रथम त्या मार्गामध्ये वळतो, पण आधी असं असायचे नाही. खूप विचार करत होते, कारण की मार्गाची जनजागृती कमी होती. लोकांना अनेक विचार यायचे, पूर्ण परिवारांचा विचार घ्यावा लागत होता. आता तसं नाही आहे. त्यावेळेस आमच्या घरी माझ्या मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमच्या घरी माझे वडील होते. वडिलांच्या एके दिवशी आमच्या घरी खूप दुःख येत होते. पण जेव्हा मार्गात यायच्या आधी आमच्या घरी एक वेळेस अंड्याची भाजी बनवली होती. त्या अंड्याच्या भाजीमध्ये जेव्हा प्रमुख माणसासाठी आपण आखरीचे जेवण करणारे असते त्यांच्याकडे काही राखून ठेवतो, पण माझ्या घरी माझ्या वडिलांसाठी काहीच राखून ठेवलेलं नाही. त्यावेळेस माझ्या वडिलांनी घरापाशी विचारलं की माझ्या वडिलांचे भावांचे मुलं होते, ते आपल्या घरची भाजी वगैरे न्यायचे, पण त्यावेळेस सांगितलं की आम्ही काही भाजी नेली नाही. आणि माझ्या वडिलांच्या करता त्या अंड्याच्या भाजीतून फक्त रसाच राहिलेला होता, एकही अंडे राहिले नव्हते. त्यावेळेस माझ्या वडिलांनी पूर्ण विचारपूस केला. आणि जेव्हा अंधश्रद्धेचा प्रचार होता त्यावेळेस माझ्या वडिलांनी भाग पाहला त्यामध्ये निघाला आमच्या घरी दुसरी. कारण की माझे वडील सरकारी ड्युटीवर होते, तरी बी आमच्या घरी पैसा उरत नव्हता. गरीब परिस्थिती. आम्ही 5-6 जण भाऊ बहीण होते, 5 जण भाऊ बहीण. त्यामुळे आमचं परिवार हे खालावत होतं, कारण की कुसरी लागलेली होती. पण जेव्हा मार्गाची माहिती झाली, मार्गात आल्याच्या नंतर आमच्या घरी घर धान्य चांगलं भरून राहिलं, सुख समाधानाने झालं. पण त्यावेळेस आज आपण पाहून राहिलो मंडळाच्या विरोधातले जे लोक आहेत, मंडळाच्या विरोधात जे काम करतात, आपण मंडळाच्या विरोधात आपण जे सेवक आहोत किंवा काही मार्गदर्शक आहेत, हे मंडळाच्या विरोधात जे काम करतात, पण जे मंडळाच्या विरोधात काम करून जे संधी साधू लोक आहेत ते आपल्या भ्रमात येऊन आपल्याला भडकवतात. कारण की बाबा जुमतीजीने सांगितलं आहे की सेवक जा तुफान आने वाला आहे. आज तेच तुफान आलेलं आहे. माझ्या वडिलांचे अनुभव त्यावेळेस शंकरजी चन्ने हे भुगावचे मार्गदर्शक माझ्या वडिलांचे होते. आणि माझे वडील गावातून एक किंवा दुसरे सेवक होते. त्या कारणाने माझ्या वडिलांचे जे मित्र होते, तर ते काही मित्र त्यावेळेस ओम मार्ग निघाला होता. जसं आता आपण आपल्या मंडळाच्या विरोधात काही लोक पाहून राहिलो, जे नवीन शाखा करून राहिले, तशाच वेळेस हा सुरुवातीला ओम मार्ग निघाला होता. ओम मार्ग निघाला. माझ्या वडिलांसोबत जे काही मित्र होते, माझ्या वडिलांचे 5-7 सेवक, ते सेवक त्या ओम मार्गामध्ये चालले गेले, पण माझे वडील गेले नाही. मग त्याच्यानंतर एक माझ्या वडिलांचे आणखी मित्र होते, त्यांना मार्ग स्वीकारायचा होता. अरुणजी गमने हे आमच्या गावातले सेवक, त्यांनी जेव्हा बाबा जुमदेवजीकडे त्यांना नेलं मार्ग स्वीकारायला, तेव्हा बाबा जुमदेवजीने विचारलं का रे बाबा मोरगडेजी, तुम्ही तुमच्याकडे जे मार्गदर्शक आहे शंकरजीचे हे ओम मध्ये गेले, तुमच्या गावातले काही सेवक हे ओम मध्ये गेले, तू का बरं नाही गेला? हे बाबा जुमदेवजीने माझ्या वडिलांना प्रश्न विचारला. माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही, हे बाबा जुमदेवजी, मी तुमच्यामुळे सुखी झालो, मी त्या मार्गदर्शकामुळे नाही, मी तुमच्या रूपरेषेने सुखी झालेला. मला तुम्ही म्हणाल मी तसा करील, तुम्ही म्हणाल जा तर जाईल, तुम्ही म्हणाल नाही तर नाही जाणार. हे बाबा जुमदेवजींचे शब्द होते, माझ्या वडिलांचे शब्द होते बाबा जुमदेवजीकडे. तेव्हा बाबा जुमदेवजीने माझ्या वडिलांना शब्द दिला की आजपासून तू मार्गदर्शक बन आणि आपल्या परिसरामध्ये तू कार्य दे. तेव्हा माझ्या बाबांनी कार्य देणं सुरू केले आणि तेव्हापासून माझ्या वडिलांना मार्गदर्शक पद मिळाला. पण माझे वडील ज्या मार्गामध्ये गेले नाही आणि मार्गदर्शक जाऊन सुद्धा त्या मार्गात गेले नाही आणि वळले नाही. पण आपलं सेवक आज असे आहोत की मार्गदर्शकांनी जसं म्हटलं का मंडळाच्या विरोध जायचं तर जातो आपण, कारण की सेवकांनी मार्गदर्शकांना देव समजला. आज माझ्या वडिलांनी जर मार्गदर्शकांना देव समजलं असतं आणि ते पण ओम मार्गाकडे नमले असते, तर आज आमचा परिवार कुठेतरी दुःखी कष्टी राहिलं असतं. कारण की बाबांनी सांगितलं का माझ्यानंतर जेव्हा मंडळ सांगितलं, त्यांनी सांगितलं का माझा परिवार नाही, कोणी नाही, कुटुंब नाही, आणि मंडळाला पूर्णपणे आदेश दिला. त्या मंडळाच्या आदेशाने आपल्याला चालायचे आहे. जसे आम्ही चाललो की बाबा आपल्या गावामध्ये दुःखी कष्टी जे सेवक आहेत त्यांना आज आपण पाहून राहिलो की हे संधी साधू लोक जे बाबा जुमदेवजी सांगितलं होतं, सेवक तुफान आने वाला आहे, जाओ तुफान, म्हणजे हे आज एक संधी साधू लोक आहेत जे आपल्याला मानव धर्माच्या विरोधात भडकवतात, मानव धर्माचे कार्य करतात, मानव धर्माचे कार्य करतो म्हणून सांगतात आणि आपले दुकानदारी साधवतात. बाबा जुमदेवजीने जे स्वखर्चाने आपला मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार केला, त्या प्रकारे आपल्याला निष्काम निस्वार्थपणाने
आपली संधी साधवतात, तर आपण किती वेळा पाहतो की आपल्या कुटुंबातले लोक किंवा आपल्या रिश्तेदारीतले किंवा आपल्या साईडचे असे काही सेवक आहेत किंवा लोक आहेत जे त्या संधी साधूकडे लोक जातात, म्हणजे जे मंडळाच्या विरोधात कार्य करतात, आपले घर भरून राहिले आहेत आणि लोकांना भडकून राहिलेले आहेत. तर आपण सेवकांची हे एक आपलं कार्य असते. नाहीतर आपण पाहत राहतो की दुसरा सेवक त्या लोकांकडे वळून राहिला तरी आपण मुख्यालयाने पाहतो त्या लोकांना जागृत करण्याचे कार्य करत नाही. तर आज आपल्यावर अशी वेळ आली आहे की आपण तर मंडळाला जोडलेला आहोत, आपण सुखी झाला आहोत, आपण योग्य दिशेने वळून राहिला आहोत, पण आपले कोणी रिश्तेदार आहे किंवा आपले कोणी सहकारी आहे, कोणी सेवक आहे, ते जर दुसऱ्या दिशेने वळत असेल तर त्यांना जागृत करण्याचे कार्य करण्याची आज आपली परिस्थिती आली आहे. कारण की मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार हा योग्य दिशेने झाला तर ठीक आहे, नाही तर लोक आपल्याला संधी साधण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि माझ्या बोलण्यात काही चुकून झाली असेल तर प्रथम भगवान बाबा हनुमानजी महादेव जुमदेवजी आवारांशीला माफी मागतो. तसेच अध्यक्ष संचालक सर्व सेवक सेवकींना मी माफी मागतो. आपल्या चर्चेचे ते 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद मोडकरे साहेब. या शुभप्रसंगी आम्हा सर्व सेवकांना जे काही संधी साधू लोक आहेत मंडळाच्या व्यतिरिक्त भडकवण्याचे आणि समाजाच्या मध्ये दुविऱ्याचे जे विचार करतात अशा लोकांसाठी सावधान. आणि बघा मोडकरे साहेबांनी खूप असा सुंदरसा विचार आपल्या सर्व सेवकांसमोर मांडला आहे. आम्ही जेव्हा सेवक एकमेकांशी परस्पर चर्चा करत असताना पुढे एखादी सेवक येऊन त्या सेवकांचं मन परिवर्तन करण्याचं काम आज या समाजामध्ये संधी साधू लोक करत आहेत. कारण त्याला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे, घर चालवायचं आहे आणि दुकानदारी मांडायची आहे. माझी दुकानदारी कशी चालवता येईल तर मी मंडळाच्या विरोधात काही बोलवेल, त्या सेवकांना भडकून आपली दुकानदारी चालवण्याचं काम हा समाजामध्ये खूप चालू आहे. ते दैनंदिन आपल्या डोळ्याला दिसत आहे. आपण बाबांचे सेवक आहोत. जर कोणी मंडळांच्या विरुद्ध बोलत असेल, कारण की बाबा म्हणत होते मी गेल्यानंतर मंडळाचा आदेश तो बाबांचा, मंडळाच्या विरुद्ध कोणी बोलत असेल त्या सेवकाला थंडावून सांगा, कारण आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीची सेवक आहोत असे त्यांना समजावा आणि मानव धर्माला सामोर नेण्याचे कार्य करा. तर मोडकरे साहेबांचं मी या शुभप्रसंगी धन्यवाद देतो आणि सर्व आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व सेवक सेवकींकडून त्यांना धन्यवाद देतो. त्यांना मी धन्यवाद देतो. यानंतर नगर पंचायत उपाध्यक्ष श्री माननीय अमित भाऊ ठोकर यांच्या सुद्धा या शुभप्रसंगी आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा मंचकार येऊन आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना नम्र निवेदन करतो. आणि त्यांचं स्वागत युवराजजी विकासजी वैद्य साहेब करतील असं मी त्यांना नम्र निवेदन करतो. त्यानंतर मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व सेवक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की महान त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वप्न साकार करण्याकरता मोदा आश्रम कुटीचे सौंदर्यीकरण सुरू आहे. त्याकरिता सेवकांनी उदार मनाने देणगी द्यावी. तसेच ज्या सेवकांनी अद्यापपर्यंत भवन निधी 1001 व आश्रम निधी 1001 पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे. व ज्या सेवकांना आता भवन निधी व आश्रम निधी जमा करायची आहे असेल त्यांनी मंडळाकडून लावण्यात आलेल्या स्टारवर रक्कम जमा करून पावती घ्यावी. तसेच मंडळाचे सन 2024 या वर्षाचे कॅलेंडर स्टारवर उपलब्ध आहे आणि काही सेवकांकडून सुद्धा देणगी आलेली आहे. बाबाची सेविका श्रीमती सौ अश्विनी घारपिडे 201, दत्तूजी भिलकर साहेब, दत्तूजी जितकर साहेब यांच्याकडून 100 रुपये, तसेच श्री माननीय प्रकाशजी ढोळे साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा प्राप्त झालेला आहे. तसेच सुमनताई उटखेडे यांनी सुद्धा 100 रुपयाची देणगी दिली आहे. तसेच श्रीमाननीय बाबाजी सेवक मोहनजी हटवार साहेब यांनी सुद्धा 100 रुपयाचं देणगी दिली आहे. तसेच बाबूरावजी राऊत यांनी सुद्धा 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच अंकुजी मडावी साहेब यांनी सुद्धा 200 रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच विशालजी कुते साहेब यांनी सुद्धा 100 रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच श्रीमती सौ जागृती मते यांनी सुद्धा 100 रुपयाची देणगी दिली आहे. तसेच पंढरी दशरथजी लांजेवार साहेब यांनी सुद्धा 1001 रुपयाचं देणगी दिली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करूया. यानंतर उमरेड क्षेत्राचे लाडके आमदार राजभाऊ पारवे या शुभ प्रसंगी आम्हा सर्व सेवकांना
मार्गदर्शन करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो. महान त्यागी बाबा जोमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौजा कुही व परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने भव्य संमेलन या कार्यक्रमाला उपस्थित या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ मुदनकरजी, उद्घाटक सन्माननीय मोरेश्वर गभनेजी, कार्यक्रमाचे आयोजक शेषरावजी वैद्यजी, आमचे कुहीचे रमेशजी धंजोळीजी, मनोहरजी देशमुखजी, सन्माननीय प्रवीणजी उराडेजी, तसेच सर्व नागपूर मंडळाचे संचालक, उमरेड कुही भिवापूर येथील सर्व संचालक, सर्व सेवक, सर्व सेविका यांना माझा नमस्कार. आज आपल्या या कुही नगरीमध्ये भव्य संमेलन आणि संमेलनाच्या माध्यमातून चर्चा बैठकीच्या माध्यमातून सर्व मार्गदर्शक आपापल्या वाणीतून आपल्या सगळ्यांना उद्बोधन करत राहतात. काही दिवसा अगोदर अशाच पद्धतीचं संमेलन आपलं भिवापूरमध्ये झालं, आता कुहीमध्ये आणि नंतर लागलीच मांडळमध्ये. अनेक ठिकाणी संमेलनाला जात असताना मार्गदर्शनाच्या माध्यमातून जे जे आपल्याला कहाणी पडतं ते प्रत्येक गोष्ट ना गोष्ट महत्त्वाची असते. मी काही खूप बोलणार नाही, पण जो माणूस स्वतः या मार्गात येतो, ज्याचा परिवार मार्गात येतो, त्यालाच हे कळते सगळं. आता आपण सर्व सेवक लोक या मार्गात आलो. आताच वक्त्याने सांगितलं, मार्गदर्शकाने सांगितलं की आपण आल्यानंतर 4 घरं आणखी या मार्गात येऊन सुखी समाधानी कसे होती. आपण आपला परिवार सुखी समाधानी झाला, पण आपल्या बरोबर आजूबाजूचा परिसर सुद्धा, आजूबाजूच्या परिसरातील लोक सुद्धा आपण जसे समाधानी झालो, आपण जसे सुखी झालो, त्याच पद्धतीनं आपल्या परिसरातील लोक सुद्धा सुखी झाले पाहिजे. मी नेहमी सांगतो की सरकारला नाही जमलं ते आपल्या या मार्गात आल्यानंतर सर्व सेवक सेवकींना जे जमलं, कित्येक प्रयत्न सरकारने केले, दारूबंदी झाली पाहिजे, ते नाही जमलं. पण या मार्गात एकदा आमचा सेवक आला, कारण मी अनुभवला आहे माझ्याही कुटुंबामध्ये, माझ्याही समाजामध्ये कित्येक वर्षानुवर्षे लोक व्यसन करायचे, पूर्ण परिवार उघड्यावरती पडला होता. पिऊन आल्यानंतर घरची अवस्था, घरचे पोरं बाळं, घरची पत्नी, त्यांची अवस्था काय होती, सगळं घराचं नाहीच झालं. पण एकदा मार्गात आल्यानंतर तो सर्व परिवार सुखी समाधानी झाला आणि गुन्हा गोविंदांना. राजूभाऊ, मी तर माझ्या विधानसभेमध्ये असंख्य लोक या मार्गात आले, असंख्य परिवार आज सुखी समाधानाने गुन्हा गोविंदांना नांदतात. कुठे जातीभेद नाही, प्रत्येक जाती धर्माचे लोक या मार्गात आले आणि प्रत्येक समाज जो या मार्गात आला तो गुन्हा गोविंदांना नांदताय. आताच एका मार्गदर्शकांनी सांगितलं की आम्ही मंडळाचे लोक आणि बाकी लोक काय टीका टिप्पणी करताय. टीका टिप्पणी करणाऱ्यांचं कामच आहे. कुठलाही मार्गात आल्यानंतर आम्ही जे असंख्य लाखोच्या संख्येने आज प्रत्येक समाज असेल, मार्गात आल्यानंतर प्रत्येक सेवक असेल, लोकांना खुणावते की होऊन काय राहिलं. आज गावाचे गाव, आता मला बोलायला नाही पाहिजे, एखादा कार्यक्रम असला दुसरा तर लोक भेटून नाही राहिले, लोक विचार करायला लागले हे कसं होऊन राहिलं. पण मी नेहमी सांगतो, या मार्गात आल्यानंतर जो परिवार सुखी समाधानी झाला, जो परिवार आपला व्यसन सोडत असेल, जातोटोनाच्या वितुष्ट संकल्पना ज्या कित्येक वर्षापासून ज्या परिवारामध्ये लादल्या होत्या त्या सगळ्या नाहीशा होतात. एक मार्गात आल्यानंतर कुठला असा मार्ग असेल जो सकाळी उठून प्रार्थना करायची, जो
तो मार्गात आल्यानंतर दुसरी मुलगी माझी मुलगी आहे अशा पद्धतीने आम्ही सर्व लोक वागतो. कधी जातीभेद कुणाने आम्ही बाळगत नाही. कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या पंथाचा हे कधी आम्ही बघितलं नाही. पण सर्व लोक एका ठिकाणी येऊन एकदा मार्गात आलो, एक सुखी समृद्ध परिवारासारखं आम्ही वागतो. हे कुठल्या दुसऱ्या धर्मात सगळ्या धर्माची शिकवण आपापली असेल, पण या मार्गात आल्यानंतर एक चांगली शिकवण, या मार्गात आल्यानंतर हे सगळं बघायला मिळतं. राजूभाऊ, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की माझं कुहीमध्ये एक सिनेमा थिएटर मी चालवत होतो. आज पासनं राजूभाऊ मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं, पण मी आजपासनं त्याची पूर्ण तयारी केली आणि आजपासनं त्या सिनेमा थिएटरचे त्या हॉलचे दरवाजे माझ्या सर्व सेवक सेवकी बंधू करतात. त्यांची चर्चा बैठक असेल, त्यांचा छोटा मोठा कार्यक्रम असेल, ते आजपासून तिथे घेतील. आपण कधीही कुणाला मागत नाही. आपण कधी आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या, कारण असंख्य हजारोच्या संख्येने आम्ही संमेलन भरवतो, पण कुणीही कुणाकडे मागत नाही. पण या परिवाराचा एक सदस्य म्हणून माझं काहीतरी देणं लागते. या भागाचा आमदार म्हणून ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी सर्व असंख्य लोकांना वाटलं की हा राजू पारवे आहे, हा काहीतरी या विधानसभेला काही वेगळं करून दाखवेल, त्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी मला मदत केली. मी काही दिवसा अगोदर भिवापूर मध्ये सांगितलं की 1 हेक्टर जागा आपल्या या मंडळाच्या माध्यमातून 1 हेक्टर आपण जागा शासनाला मागू. राजूभाऊ जसं बोललो तसं करतो. त्याचा आमदार निधी दिला, त्याची जागेची परवानगी सुद्धा आपण आता सुरू केली. त्याच पद्धतीने या कुही शहरामध्ये सुद्धा मोक्याच्या ठिकाणी आमची झुडपी जंगलची जागा आहे. माझा नगराध्यक्ष इथे आहे, नगरसेवक आहे, दंजोडीजी आहे. याही कुहीमध्ये जवळजवळ 2.5 एकर जागा त्याला आमदार निधी आणि जागा करून देण्याची जबाबदारी माझी. याही कुहीमध्ये 30 जागा 2.5 एकर आपण देऊ, त्याला तात्काळ आमदार निधी देऊन ती सुद्धा 1-2.5 एकर जागा आपल्या इथे राहील. माझं ध्येय आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आपली एकदा जागा झाली तर ज्या ज्या परीने होईल, कारण मी अगोदरच मागितलं की आपण कधी मागत नाही, आपण कुठल्याही भावनेला जात नाही की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या. पण माझी जबाबदारी आहे मी असेपर्यंत या तिन्ही तालुक्यामध्ये 2.5 एकर जागा देऊन एक हक्काची जागा प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या सेवकासाठी इथे राहिली पाहिजे. याच पद्धतीने मी प्रयत्न करत आहे. परत एकदा या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा मार्ग आपल्या जीवनामध्ये जो या मार्गात आला तो खऱ्या अर्थाने सुखी समाधानी झाला. पण आपण मार्गात आल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक कसे या मार्गात येऊन हा परिवार जास्तीत जास्त संख्येने कसा सुखी समाधानी होईल एवढंच आपण प्रयत्न करू द्या. एवढंच बोलतो. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. या बाबांना आपण एकतरी प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए सर्वांना माझे नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूर शाखा उमरेडच्या अंतर्गत आज भव्य सेवक समाजाचा कार्यक्रम कोळी या परिसरामध्ये संपन्न झालेला आहे. त्या चित्रपटिकेला सृष्टीचे विधाता, ब्रह्मांडाचे दाता, त्रैलोकाचे पालन करता आणि सर्व सेवकांचे दुःख हरण करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याप्रमाणे या मार्गाचे संस्थापक आणि प्रणेते आणि सर्वांचे सद्गुरू महानतगी बाबा जुमदेवजी आजच्या या चर्चासत्राला आवर्जून उपस्थित आहे. बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला बाबाला अहोरात्र सहकार्य करणारी सर्व सेवकांना, सेविकेंना, बाळगोपांना आपल्या आईचा मायेचा पदरामध्ये सामावून घेणारी सर्वांची वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूर मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदरकर साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला लाभले
कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री मोरारजी गमने साहेब यांना माझा साष्टांगपूर्वक नमस्कार. त्याप्रमाणे मंडळाचे उपाध्यक्ष साहेब सन्माननीय देशमुख साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. त्याप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शिवमंडळ वर्धमान नागपूर मंडळाचे संचालक कोषाध्यक्ष प्रभंजी उराडे साहेब यांना माझा नमस्कार. मंडळाचे संचालक वासुजी पटोडे साहेब यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक फकराजी जिपकाणी साहेब यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक श्रीसाजी विठ्ठलजी श्रीसागर साहेब यांना माझा नमस्कार. आणि मंचावर बसलेले शाखेचे पदाधिकारी मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेविका बाळगोपाळ या सर्वांना माझा साष्टांगपूर्वक नमस्कार. आतापर्यंत अनेक सेवकांनी अनेक मार्गदर्शकांनी मान्यवरांनी अनेक चांगल्या प्रकारे अनुभव केलेला आहे. मला अगोदर इंटरव्ह्यू मिळालेलं आहे की थोडक्यात आणि कमी वेळामध्ये मार्गदर्शन करा. मित्रांनो, दैव ज्याचे दुःखी बलिता दोष ना कुणाचा, दैव ज्याचे दुःखी बलिता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. महान दगी बाबा जुंदे यांनी म्हटलेलं आहे की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे तो मानव धर्म. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे तो मानव धर्म. मानव धर्माची स्थापना महान दगी बाबा जुंदेजीने 1949 या वर्षी फरवरी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर महान दगी बाबा जुंदेजीने या मार्गाची स्थापना केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवासारखे वागावे तो म्हणजे मानव धर्म. महान दगी बाबा जुंदेजींनी ज्याप्रमाणे या मार्गाची व्याख्या केली आहे, उद्देश केलेला आहे, त्याप्रमाणे मानवाने मानवासारखे वागावे तो म्हणजे मानव धर्म. म्हणून या मार्गामध्ये महान दगी बाबा जुंदेजींनी आणि या मार्गामध्ये येणारा प्रत्येक सेवक, मी सुद्धा दुःखी आणि कष्टी होतो, परंतु ज्या वेळेला या मार्गामध्ये प्रत्येक सेवक ज्यावेळेला प्रवेश करतो, या मार्गामध्ये आगमन करतो, तर आजची परिस्थिती सांगत आहे, वर्तमान परिस्थिती सांगत आहे की सेवक ज्या वेळेला या मार्गामध्ये प्रवेश करतो तो दिवस आता या वर्तमान परिस्थितीमध्ये, वास्तविक परिस्थितीमध्ये सेवक विसरलेला आहे, दिशाभूल झालेला आहे. कारण की आपल्यावर असलेली परिस्थिती होती, कोणी व्यसनाने व्याधलेले होते, कोणी शारीरिक व्याधीने होते, कोणी आर्थिक व्याधीने व्यसलेले होते. अनेक समस्या घेऊन या मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे, परंतु आपण सर्व विसरलेलो आहे. या मार्गामध्ये अनेक सेवक दुःखी आणि कष्टी आलेले आहेत. जो सेवक भगवंताला समक्ष नतमस्तक होऊन प्रत्येक कार्य जे करत असेल तर तो सेवक आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखी आणि कष्टी राहू शकत नाही. या मार्गामध्ये महान दगी बाबा जुंदेजींनी अनेक शारीरिक कष्ट करून चंदनासारखं झिजून या मार्गाची उत्पत्ती केली. आणि या मार्गामध्ये ज्यावेळेला त्यांचे जे चिरंजीव होते ते अमेरिकेला राहायचे, त्यावेळेला महान दगी बाबा जुंदेजी जेव्हा अमेरिकेला जायचे तेव्हा ते म्हणायचे, त्यांचे चिरंजीव म्हणायचे की बाबा तुम्ही इथेच राहा. परंतु महान दगी बाबा जुंदेजी जे तंद्रे गाणले आहेत, जे दुःखी कष्टी या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, या जगामध्ये पडलेले आहेत, त्यांची सेवा करण्याकरता महान दगी बाबा जुंदेजी कधी अमेरिकेला राहिले नाही. बाबा जुंदेजी यांचे जीवन अतिशय सुखमय होतं, तर काही आवश्यकता नव्हती, या मार्गाची उत्पत्ती करण्याची काही आवश्यकता नव्हती. सुखमय जीवन जगू शकत होते, परंतु ती स्वार्थी नव्हते, ती निस्वार्थी होते, निष्काम कर्मयोगी होते. आणि कर्मयोगी असल्यामुळे आज या परिस्थितीने या मार्गामध्ये कमीत कमी 8 ते 10 लाख लोक या मार्गामध्ये एक सेवक म्हणून जोडलेले आहेत. आणि म्हणून महान दगी बाबा जुंदेजी गेल्यानंतर, महान दगी बाबा जुंदेजी म्हटलेले आहे, मी गेल्यानंतर मंडळ आणि मंडळामध्ये जे कार्य चालू आहे ते अतिशय अगदी त्यांची जी संचालक बॉडी आहे आणि आजची जी परिस्थिती आहे मंडळाची अतिशय उत्कृष्ट आहे. याचा अगोदर तुम्ही थोडं बघा, मंडळामध्ये अगोदर काय काय होत होतं. अनेक सेवकांना माहित आहे की या मंडळामध्ये आज जी परिस्थिती आहे, जी प्रगतीची परिस्थिती आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही महोदयामध्ये जाऊन बघा, काय अतिशय व्यवस्थित वाटतं. त्या भवनामध्ये जाऊन बघा, फार
अतिशय योग्य वाटतं. म्हणून मानते की बाबा जोंधळीजींनी आपल्या या मंडळामध्ये जी अहंकार मोह माया अहंकार शिरलेला आहे तो फार अतिशय प्रमाणात असत आहे. इतर प्लसमध्ये जेवढं नाही तेवढं या परमात्मा मार्गामध्ये सेवकांची परिस्थिती फार बिकट आहे. याचं मी एक ज्वलंत उदाहरण देतो. आज या वास्तविक परिस्थिती या मार्गाची एक ज्वलंत उदाहरण देतो. अमेरिकेला खेकड्याचं प्रदर्शन भरलं होतं. खेकडे आणि अनेक देशाचे खेकडे त्या प्रदर्शनामध्ये अनेक देशाचे खेकड्याचे स्टॉल अमेरिका या देशामध्ये लागले होते. प्रत्येक स्टॉलवर खेकड्यांच्या प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी खूप जमली होती. खूप गर्दी जमली होती. परंतु जेव्हा इंडियन नावाचा खेकडा होता त्या इंडियन नावाच्या खेकड्यावर तो कोळी जेव्हा बसला होता त्या कोळीच्या ठिकाणी एकही व्यक्ती तिथे प्रदर्शनी पाहण्यासाठी जात नव्हता. शेवटी त्या प्रदर्शक लोकांनी विचार केला की प्रत्येक देशाचे आपण खेकडे बघितलेले आहे पण तो इंडियन नावाचा खेकडा जो आहे तो कुठे आहे. त्याकरता त्या इंडियन नावाच्या खेकड्याच्या स्टॉलवर लाखोची गर्दी राहिली आणि त्या कोळीला विचारलं की कोळी दादा की अनेक देशाचे खेकडे आम्हाला दिसत आहेत पण तो इंडियन नावाचा खेकडा तो दिसत का नाही आहे. तेव्हा त्या कोळीने काय म्हटलं माहित आहे की दादा मी या कोळीच्या ह्या जी तबगडी आहे ती जे धोटी जी आहे आणि त्या धोटीमध्ये जी 100 खेकडे ते टाकलेले आहेत त्या धोटीचा तबगडा जर मी उघडा गेला तर जेवढे खेकडे त्या आतमध्ये आहे तेवढे खेकडे ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल दुनिया पाहण्याचा प्रयत्न करेल आणि ते खेकडे काय करतील की जेव्हा तो खेकडा वरती जातो तेव्हा त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न खालचा खेकडा करतो. ही आजच्या या सेवकांची परिस्थिती या सेवकांची परिस्थिती आहे. मार्ग अतिशय उत्कृष्ट आहे. अरे आपण जन्माला येतो काय घेऊन जातो काही घेऊन जात नाही पण ते एकमेकांची जी दिशाभूल होत आहे सत्ताला कस लागत आहे. मी सुद्धा शाखेचा सचिव आहे आणि उमरेड शाखेला जे भवन आम्ही जे बांधलं महान तरी बाबा जोंधळीजी सप्तपदी साकार भवन बांधलं त्याकरता अतिशय परिश्रम करावा लागतो. सत्याला कस लागतं परंतु सत्य आज ना उद्या त्याची विजय होत असते. जे असत्य असते ते खूप चमकत असते पण त्याची जी मर्यादा असते ती अतिशय संकुचित असते. आज जी सत्याने चाललेली जी लोक आहेत त्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे. ज्याप्रमाणे मंडळाचे लोक जे संचालक बॉडी आहे आज जे सत्याच्या मार्गाने जे चाललेले आहेत आणि या मंडळाचा विकास आणि विकास खूप चांगल्या प्रकारे करत आहे जनजागृती करत आहे. मित्रांनो आज मंडळाची जी परिस्थिती आहे आज मंडळ प्रत्येक गावी सेवक संमेलन देत आहे. सेवक संमेलन कशासाठी सेवक संमेलनाचा मुख्य उद्देश काय आज या 5 ते 6 महिन्यामध्ये 4 ते 5 करोड रुपये खर्च या सेवक संमेलनाकरता खर्च होत आहे सेवकांचे. कशासाठी काय उद्देश आहे मंडळाचा काय उद्देश आहे महान तगी बाबा जोंधळीजीचा काय उद्देश होता हे सेवक संमेलन घेण्याचा उद्देश काय होता. मुख्य उद्देश काय जनजागृती करणं. जनजागृती आपण करतो ठीक आहे. सेवक संमेलन झाल्यानंतर जी त्यांची परिस्थिती असते फार विचित्र परिस्थिती असते हे प्रत्येकाला माहित आहे आणि म्हणून महान तगी बाबा जोंधळीजी म्हटलेलं आहे की आपण मानवाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आता तरी कर काही हा नरदेह पुन्हा नाही. जे काही केलं असेल ते विसरून जा पण आता तरी काहीतरी करा जेणेकरून आपण या हाताने चांगलं करू शकते. म्हणून मित्रांनो चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कोणी दिशाभूल करत असेल तर तुम्ही त्याला प्रश्नांचं उत्तर देऊ शकता. भगवंताने तुला बुद्धी दिलेली आहे. आज या मंडळाचं खूप अनेक लोक म्हणजे अपविचार करतायत वफा बसवत आहेत. ढंगी साधू लोक उत्पन्न होत आहेत स्वतःच्या स्वार्थाकरता हे हॉटेलमध्ये दुकान उघडलेले आहेत स्वतःच्या स्वार्थाकरता. हे बंद करायला पाहिजे. मंडळाने दिलेले कार्य हे अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काही ठिकाणी म्हणून एका संतांनी म्हटलेलं आहे की आता तरी कर काही हा नरदेह पुन्हा नाही. आता तरी कर काही हा नरदेह पुन्हा नाही आणि म्हणून आता आपल्याला चांगलं करायचं आहे. आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे बंद किस्मत की कोई ताली नहीं होती बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती जो झुक जाए भगवान के चरणों में उसकी झोली कभी खाली. मित्रांनो आपल्याला महान तगी बाबा जोंधळीजींनी अतिशय चांगला मार्ग दिलेला आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. हे तत्व शब्द नियम सत्य मनाचा प्रेम काय शब्द महान तगी बाबा जोंधळीजीला सत्य प्रेमाची भीक मागायची अक्षरशः तुमच्या घरी घडलेले आहेत.
मानतगी बाबा जोंधळींनी पदर बसून भगवंताच्या पदर बसून अक्षरशः ते रडलेले आहेत. कशासाठी? सत्य मराठ्याच्या प्रेमाची भीक मागितली आहे. मित्रांनो, कोणी जर तुम्हाला एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते, आजची ही वास्तविकता आहे आणि या मार्गाच्या सेवकांची दिशाभूल होत आहे. अनेक लोक सेवकांची दिशाभूल करत आहेत, म्हणून तुम्ही दिशाभूल होऊ नका. आणि म्हणून एक शेवटी म्हणतो, अरे तेरे मेरे करते एक दिन चले जाना है, तेरे मेरे करते एक दिन चले जाना है, जो भी सारा कमाया वो यही रह जाना है. अरे कर ले कुछ अच्छे कर्म, वही तेरे साथ लेके जाना है. रोने से आंसू पराए हो जाते हैं, मुस्कुराने से तो पराए भी अपने बन जाते हैं. मुझे वो रिश्ता पसंद है जिसमें अहंकार नहीं, गर्व नहीं, मोह माया अहंकार नहीं, इंसानियत दिल में होती है सत्य नहीं, ऊपर वाला कर्म देखता है, वसियत नहीं. एवढे बोलून मी आजच्या या प्रसंगी या नवीन वर्षाच्या शुभकामना देऊन आपल्या या म्हणण्याची विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.